मी तुला खूप घाई केली ना रे. ओढून ओढून आणलं आणि रागावली असेल ना कियारा माझ्यावर. नाही नाही, राग कसला, रागावली नाही ती, तिला वाईट वाटलं एवढंच. ते पण साहजिक आहे ना, इतक्या दिवसानंतर भेटलो आम्ही, ते इतकी कमी वेळ तिच्या दृष्टीने. ते बट ऑब्विस आहे ना यार, वाटणारच. शिवाय तुला हे असं बायको गेटअप मध्ये बघून, म्हणजे साडी, मंगळसूत्र, टिकली वगैरे बघून तिला वाटणारच ना. पण तिला हे पूर्णपणे माहिती आहे. मी सांगितलंय तिला, हे तुला भेटण्यासाठी किती जुगाड करावा लागतो, केवढी रिस्क घ्यावी लागते, आणि ते सगळं तुझ्यामुळे होतंय तिला माहिती आहे. सो डोंट वरी. पण मग आता पुढे काय? रोज भेटणारच तिला? रोज ऍक्च्युली रोज भेटायची इच्छा आहे, पण कसं भेटणार नाही का? माईला माहितीये ना ग, मी ऑफिस मधून कधी घरी येतो. जरा जरी उशीर झाला तरी ती चौकशी करेल, का उशीर झाला तेही करता येत नाही. रोज रोज ओव्हर टाइम पण करू शकत नाही. त्यामुळे कसं करायचं? आणि केवला पण सोपं नाही आता. मेसेज आणि मोबाईल हँडल करताना तिला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, तिच्या डॅडींमुळे. सगळंच अवघड होऊन बसलंय. या सगळ्या अवघड प्रकरणात कसं भेटायचं हा विचार मी जेव्हा करतो ना, एकच उत्तर मला मिळतं, अमृता प्लीज. नाही ना अक्षय. ए नाही नाही नाही, नको म्हणू, प्लीज प्लीज प्लीज. काय रे अक्षय, प्रत्येक वेळेला मी कुठलं कारण शोधून आणू? शोध शोध, तुला सापडतील कारण. आय नो. प्लीज प्लीज, मैं आपके शरण में हूँ, प्लीज प्लीज. ठीक आहे, जास्त ड्रामा करू नका. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुला पण येतोय का रडण्याचा आवाज? हा. ए, घरचं कोणी असलं तर? चल चल निघूया, पकडले जाऊ. नाही, बघूया कोण आहे. मगन, चल. अमृता. छान झाला नाही कार्यक्रम? हो तर. शमू अगदी सुरेख दिसत होती, देखणी पण शालीन. दृष्ट काढलीत का तिची? काढली तर. मुलाकडच्यांनाही अगदी आवडली हो आपली शर्मिष्ठा. खुश होते अगदी. चला, लग्न ठरलं आणि अगदी आपल्याला हवं तसं आपल्याला स्थळ मिळालं नाही का हो? आपल्या जबाबदाऱ्यांमधून आपण सुटलो नाही का हो? आता आपल्याला हवं तसं अगदी आपण थाटामाटात तिचं लग्न करून देऊ. प्रश्नच नाही. शेंडे फळे ते. पण तुमच्या संस्काराचं तेज तिच्या चेहऱ्यावर अगदी झळकत होतं. कार्यक्रमात सुद्धा वागणं बोलणं कसं अगदी खानदानी, रेशभर हेलकावा नाही. माझ्या लेकींना मी तयार करतेच आहे हो, पण अमृतावर घाडग्यांचं पाणी काही अजून चढत नाहीये. आजचं तिचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही, आणि अक्षयचं सुद्धा. पण हातासाठी त्यांना डॉक्टरकडे जायलाच हवं होतं. काही तुम्ही तिची बाजू घेऊ नका हा. चंदनाचा लेप करून दिला होता मी तिला. कार्यक्रम संपल्यानंतर जाऊ शकले असते ते. अगदी काही नडलं नव्हतं, जीवावर बेतलेलं नव्हतं तिच्या. मला अजिबात आवडलेलं नाही. आणि एवढं बजावून सुद्धा दोघांनी उशीर केलाच ना घरी यायला. हे काय वागणं झालं का त्यांचं? साधना, तुमचा तिच्यावरचा राग अजूनही गेलेला नाहीये. अहो, पण मला सुधारणा दिसते या सगळ्यात. बघा ना, ज्या मुलीला गणपतीच्या दिवशी साडी नेसावी हा एवढा पाचपोच नव्हता, तिने चक्क देवीची ओटी भरली, शर्मिष्ठासाठी नवस बोलली. अक्षयच्याच सांगण्यावरून ना? अक्षयला कुठून आली आहे एवढी अक्कल? अहो,
हे सगळं अमृतामुळे. कोणती पहिली छचोर मुलगी, तिच्या नादातून आता अक्षय हळूहळू बाहेर येतोय. हे जाणवतंय का तुम्हाला? हे कुणामुळे? अमृतामुळे ना. तुम्ही घडवताय तिला, परिणाम दिसायला लागलेत. तुमच्या वळणावर जाते ती. तिला इना है तुम अपनी सूरत. शर्मिष्ठा, काय झालं? का रडतेस तू? अक्षय, अमृता, प्लीज अण्णांनी माहीत याबद्दल काही सांगू नका. मी इथे येऊन रडत होते ते. प्लीज. नाही 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 सांगणार, पण तू का रडतेस? नको रडू. सांग बरं आम्हाला काय झालंय, आणि घाबरूही नको. खरं खरं सांग. नाही, काही नाही, काही नाही. अगं खरं खरं सांगा. मी खरंच कुणाला सांगणार नाही. सांग. शर्मिष्ठा, काय झालं? तो मुलगा आवडला नाहीये का तुला? नाही, तसं नाही. म्हणजे अक्षय, मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलंच नव्हतं रे. कारण का? काय कारण? कारण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. पण का? अक्षय, मला खूप शिकायचंय रे. आधीच या घरात खूप अन्याय झालेत माझ्यावर. मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं, पण घरच्यांमुळे मला सीए करावं लागलं. सुरुवातीला आवडत नव्हतं मला हे, पण आता आवडतंय मला हे सगळं. माझी अजून 2 सेमिस्टर बाकी आहेत, आणि त्यानंतर मला स्वतःची फर्म सुरू करायची आहे. काका, अहो तुम्ही मला न विचारता एखाद्याला परस्पर कमिट कसं करू शकता? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे काका. लग्न करून सेटल होण्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी असतात जगात. मला करिअरवर फोकस करायचंय काका. मला जेम्स अँड ज्वेलरीचा कोर्स करायचाय. किती स्वप्न बघितलेली मी. मग तू हे सांगितलंस का माई अण्णांना? नाही, पण त्यांना माहिती आहे ना माझं शिक्षण अजून पूर्ण व्हायचंय. त्यांचं म्हणणं आहे लग्नानंतर सुद्धा तू ते पूर्ण करू शकतेस. त्यासाठी एवढं चांगलं स्थळ का घालवायचं? अक्षय, मला खरंच खूप शिकायचंय रे. मला नाही करायचंय इतक्यात लग्न. चला, एक छान झालं. काय काय काय? अगं, हो, ते खूप महत्वाचं मध्ये मत करावं सगळं. अगं, बोल बोल बोल. काय परफेक्ट नशीब काढलंय आपल्या पोरीने. खरंय. काय आहे ते, म्हणजे सगळं आपल्या विरुद्धच आहे. नाही, पैसा रगड आहे, पैसा रगड, पण तो तिजोरीत बंद नाहीये, सडक कुजत पडला नाहीये. वाहताय वाहता. काय आयुष्य एन्जॉय करतात ही लोक. मला त्या विहीणबाई काय म्हणाल्या माहितीये? काय? आपण एकमेकींना अगं तुगं करायचं, अहो जाहो नाही. काय? अहो काय एक्साइट झाले माहितीये का मी.
चला आता एक बरं झालं, कपाटात ज्या काही तू वस्तू लपवून ठेवल्यास ना, म्हणजे महागडे ड्रेसेस, पर्सेस, गॉगल्स सगळं तुला वापरता येईल. सांगते काय, आता अण्णांनी ना नेमकं पुढच्या आठवड्यातला मुहूर्त काढला हो साखरपुड्याचा. तो जरा अलीकडे निघतोय का बघा ना, म्हणजे सगळं कसं पटापट 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 होईल नाही का. म्हणजे तुम्ही तारीख काढत की लॉक करून टाकू. बघा ना जरा पटकन पटकन. अगं मी गप्प बसलोय का? म्हणजे अगं व्याही बिल्डर आहे म्हटलं कामालाच लागलो. अगं आधीचा मुहूर्त मिळालाय पण परवाचाच आहे म्हणून गप्प बसलोय. छे 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 छे, गप्प कसले बसताय, परवाचा आहे ना मुहूर्त. हो हा काय म्हणजे पटापट करावं लागेल एवढंच ना. हो मग माई आहेत की, माईंचा हातखंड आहे याच्यामध्ये. आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला फक्त सांगावं लागेल माई तुम्ही असल्यानंतर आम्हाला कसलं टेन्शनच आहे की माई लागल्याच म्हणून ती कामालाच लागणार. त्या अक्षयच्या वेळेला त्यांनीच तर सगळं पटापट पटापट केलं होतं की नाही. मग अहो काय विचार करताय, काढा काढा लवकर. हे बघ मला एक सांगा, तुम्ही मुहूर्त खरा 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 काढलाय का खोटा खोटा खरा काढलाय? नाही म्हणजे मुलगी गोत्यात यायला नको ना. सुद्धा कमाल करतेस तू. मी असं काही करेन का? अगं मुहूर्त मस्त आणि खरा आहे. घ्या घ्या काय घ्या घ्या मजा करा. अहो परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली हो. आता हे दोन घाडगे स्वतंत्र होणार, मज्जा येणार. आता मी जाऊन शर्मिष्ठाला सांगते, परवा साखरपुडा आहे, पटापट तयारीला लागा. काही नाटकं नखरे नको बरं. थोडेसे ठेवा हा. नाही थोडे ठेवा, भावनेच्या भरात खात बसाल. माझ्यासाठी काही उरायचं नाही. जाऊ लवकर लवकर लवकर. खरं तर मी पळून जायचा विचार केला होता, पण तुमचं काय झालं ते बघितलं ना मी. घरचे धरून आणतील आणि देतील लग्न लावून. पण खरंच मला काहीच कळत नाहीये. जीव द्यावासा वाटतोय मला. काय म्हणण्याच्या गोष्टी करतेस तू एवढ्याच्या गोष्टीवरून? काय आहे? अगं माई अण्णांचा विचार कर, आमचा विचार कर. अक्षय नको ओरडू. ट्राय टू अंडरस्टँड. शांत हो शर्मिष्ठा, आम्ही आहोत. आम्ही करू मदत, काहीतरी करूया आपण. कुठला तरी पर्याय निघेल. नको नको रडू. शर्मिष्ठा, शर्मिष्ठा गाव. अगं शर्मिष्ठा, मी कुठे गेली शर्मिष्ठा? त्या अमृताच्या पावलावर पाऊल टाकून पळून तर नाही गेली? हे परमेश्वरा. माई म्हणते ते अगदी खरंय. आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच मिळतात. तुमच्या दोघांच्या चुगल्या केल्या होत्या ना मी माईंकडे, बरोबर आहे. त्याचंच फळ मिळतंय मला आता कळतंय. जेव्हा स्वतःची इच्छा नसताना घरचे जबरदस्तीने लग्न लावून देतात तेव्हा काय वाटतं. खरंच पळून जावंसं वाटतंय ग मला अमृता. अगं पळून जाणं हे सोल्युशन नाहीये शर्मिष्ठा. तू प्लीज कोणताही वेडावाकडा विचार करू नको. आम्ही आहोत ना, कुठला तरी पर्याय आपण शोधून काढूया, पण आम्ही मदत करू. अमृता मला खरंच काहीच सुचत नाहीये. मला असं वाटतं की आपण घरच्यांशी एकदा बोलूया आणि त्यांना एकदा हे पटवून घेऊया. हो आम्ही पूर्ण सपोर्ट करू, तू काही काळजी करू नकोस. तू जाऊन बोल माई अण्णांना. पण अक्षय त्याचा काहीच उपयोग नाहीये. तू सुद्धा पोट तिडकीने सांगत होतास ना घरच्यांना. काय झालं, कोणी ऐकलं तुझं? अक्षय, माईंने मला सांगितलं होतं तुझ्या मुंडवळ्या बांधण्यासाठी. शर्मिष्ठा, पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मी तुम्हाला तेच सांगते की ह्या सगळ्याचा काही उपयोग होणार नाहीये. तुम्हाला कळत का नाहीये?
घरचे ऐकणार नाहीयेत अक्षय. मी केव्हापासून तुम्हाला हेच सांगते पण तुम्हाला कळतच नाहीये काही. घरच्यांना सांगून काही उपयोग नाहीये, नाही ऐकणार ते तुझं. तुझा काय फक्त शिकण्याचा प्रश्न आहे ना, नाहीच म्हणतील ते. म्हणतील लग्न झाल्यानंतर पुढे शिक, काय उपयोग नाहीये. घरच्या परंपरेमुळे मोठ्यांना उलट बोलायची आणि नाही म्हणायची सवय नाहीये ना. अक्षय खरंच नाही जमणार मला. काय करू? मग आता एकच उपाय, तू त्या मुलाला भेटून सांग की तुला लग्न करायचं नाहीये. तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. अक्षय मला खरंच भीती वाटते. जर त्या मुलाने घरी येऊन सांगितलं अण्णा माईंना सगळं तर नाही माझ्याकडून नाही होणार हे सगळं. शमू अशी कशी ग तू? असं घाबरून कसं चालेल? पुढे तू करिअर कसं करणार असं घाबरलीस तर? अक्षय तू याबाबत बोलूच नको. शिक्षण आणि करिअर याबाबत कॉन्फिडन्स आहे मला, पण हे नाही. खरंच मला खूप भीती वाटते, नाही जमणार. नको करू तू हे लग्न. माय स्वीट अक्की, फायनली भेटलास तू मला परत. माझ्या तर होप्सच गेल्या होत्या. आता मात्र आपण खूप लवकर लग्न करूया. तू मला म्हणतोयस बाय सम टाइम, पण मला खूप भीती वाटतेय. आता माझ्यापासून दूर नको जाऊ अक्की. मिंटी, हे बेटा मिंटी, हा डॅड. सरप्राईज, तुझा आवडता आईस्क्रीम. काय झालं? हा ना, तुला घाबरतेस की काय मला? नाही डॅड, तुला त्रास व्हावा म्हणून एवढा वागलो नाही स्ट्रिक्ट. खर तर ना अक्षय तुझ्या लायकीचं नाहीये. आता त्याचं लग्न पण झालंय. आता त्याला विसरायला पाहिजेस ना तू. प्रयत्न करते डॅड. पण आता खुश आहे मी. बरं वाटलं, तुझ्या डोक्यात प्रकाश पडला. आता ना बघ, तुला असं एक सरप्राईज देतो ना की मागचं सगळं विसरून जाशील तू. काय? अगं हो, म्हणजे पहिलं सरप्राईज म्हणजे तुला आवडणारं आईस्क्रीम, ते तुला मिळालंय. कारण मला माहित आहे ना तुला सरप्राईजेस आवडता. बघ तुला वेगवेगळे सरप्राईज देतो. आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, तुला लवकरच मिळेल. आणखी एक सरप्राईज? हे बघ, तुला घरी बोलायचं नसेल तर मुलाशीही बोलू शकत नसेल तर आम्हाला दे त्याचा पत्ता, आम्ही जाऊन बोलू त्याच्याशी. अक्षय, येस, तुला लग्न करायचं नाहीये ना? नाही करायचंच तू हे लग्न. तुझी इच्छा नाहीये ना? आम्ही त्या मुलाला जाऊन भेटलो. हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार नाही. डोंट वरी. आम्ही जाऊन सांगतो त्याला तुझी लग्नाची इच्छा नाहीये म्हणून. तू काळजी करू नकोस. थँक यू.